विसरवाडी पोलिसांची धडक कारवाई 30 लाखाची सुगंधित तंबाखू जप्त। नवापूर तालुक्यातील विसरवाडी पोलिसांनी गुजरात राज्यातून महाराष्ट्र राज्यात धुळे सुरत महामार्गावरून अवैधरित्या विक्रीसाठी जात असलेली महाराष्ट्र प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक रोखल्याने तंबाखूजन्य पदार्थ व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। सूत्रांकडून माहिती अशी की विसरवाडी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की गुजरात राज्यातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली सुगंधित तंबाखूची वाहतूक आयशर टेम्पो क्रमांक DD0K959752 ची माहिती मध्ये अवैधरित्या विक्रीसाठी जात आहे। या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे, पोलीस कॉन्स्टेबल श्याम पेंढारे, राजू कोकणी, धीरेंद्र शिंदे यांनी महामार्गावरील समेतजा हॉटेलजवळ सकाळी सापळा रचला। समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोला उभे करून चालकास विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देत होता, म्हणून आयशरची झडती घेतली असता त्यात पांढऱ्या रंगाच्या 55 प्लास्टिक गोणीत 12 लाख किमतीचे रिमझिम जर्दा तंबाखू तसेच 3,30,000 रुपये किमतीचे गोल्डन सफारी जर्दा सुगंधित तंबाखू एकूण वाहनासह किंमत 30,40,000 रुपयाचा मुद्देमाल महाराष्ट्र राज्यात अवैधरित्या विक्रीसाठी घेऊन जात होता। मालासह वाहन विसरवाडी पोलिसांनी जप्त केले। यावेळी आयशर चालक सलीम खान, बाबू खान राहणार मेकानियो की ढाणी जिल्हा बाडमेर याला ताब्यात घेतले। याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात अन्य सुरक्षा अधिकारी सुरेंद्र रोहिदास डवले यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आलाय। लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी जयस्वाणी, विसरवाडी।